नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव शहरातील गांधीनगर येथील एका भांडी दुकानाच्या गोदामातील लाखो रुपये किमतीची तांब्या पितळेची भांडी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. राष्ट्रीय महामार्गाजवळ अभि मेटल स्टोअर्समध्ये हा चोरीचा प्रकार घडला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा गोदाम फोडून चोरट्यांनी तांबे, पितळ, अॅल्युमिनियम आणि स्टील अशी एकूण तब्बल 30 लाख रुपये किमतीची भांडी पळवली आहेत. या प्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तपासकार्य हाती घेतले आहे. अनमोड मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. कारवार जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश बजावला आहे. 6 चाकी बरोबर 4 चाकी वाहनांना निर्बंध घालण्यात आले आहेत. या घाटातून खासगी व सरकारी बसेसना परवानगी नसल्याने कर्नाटकातून गोवा राज्यात जाणाऱ्या प्रवासी वर्गाला मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. गोवा सीमालगत असणाऱ्या कर्नाटक राज्यातील अनेक गावातील नागरिक उपचारासाठी बांबोळी येथे जातात. अशा रुग्णांनाही 70 ते 100 किलोमीटरचा फेरा मारावा लागत आहे. याचबरोबर कर्नाटक व गोवा राज्यातील रस्त्यावर उपजीविका करणारे गॅरेजवाले, हॉटेल व्यावसायिक व इतर हजारो कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय कितपत योग्य आहे असा सवाल येथील नागरिकांकडून विचारला जात आहे. राष्ट्रीय लोक अदालत शनिवारी पार पडली. या अदालतीत प्रलंबित खटले निकालात काढण्यात आले. 3 महिन्यानंतर ही लोक अदालत भरवण्यात आली होती. त्यामुळे पक्षकारांनी याचा लाभ घेतला. जिल्हा कायदा सेवा प्राधिकार सचिव मुरली मनोहर रेड्डी यांनी आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत पक्षकार मोठ्या संख्येने दाखल झाले होते. यावेळी फौजदारी, कर्जवसुली, बँक, विमा, दिवाणी आणि कौटुंबिक खटले निकालात काढण्यात आले. जुना पीबी रोड ते कपिलेश्वर कॉलनी SPM रोड दरम्यानच्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे. या रस्त्याची दुर्घटना झाली मात्र प्रशासनाने याकडे कानाडोळा केला आहे. यासाठी निवेदन देऊन आंदोलने छेडण्यात आली आहेत. या रस्त्यावरून प्रवास करणेही कठीण झाले आहे. रस्त्यात मोठे खड्डे पडले असून या रस्त्यावरून नागरिकांनी कसे जायचे असा प्रश्न उपस्थित होत आहे. बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी येथे बांधण्यात येणाऱ्या सुसज्ज मैदानाच्या जागेची आमदार चन्नराज हट्टीहोळी यांनी पाहणी केली. त्यावेळी ते म्हणाले की जिल्ह्यात आतापर्यंत एकही मल्टी स्टेडियम नाही. त्यामुळे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रयत्नातून आणि क्रीडा विभागाच्या वतीने ग्रामीण भागात हे पहिले मल्टी स्टेडियम उभारले जाणार आहे. या मैदानावर क्रिकेट, कुस्ती, जलतरण तलाव, कबड्डी, व्हॉलीबॉल इत्यादी खेळांसाठी सेवा पुरवण्याचे उद्दिष्ट आहे. लवकरच आराखडा तयार करून बांधकामाला सुरुवात करणार असल्याचे स्पष्ट केले गेले. यावेळी क्रीडा विभागाचे उपसंचालक बी. श्रीनिवास, शिवाजी बोकडे, गावातील आणि परिसरातील आजी-माजी खेळाडू उपस्थित होते. भारत विकास परिषदेतर्फे 62वा स्थापना दिन, डॉक्टर्स डे आणि चार्टर्ड अकाउंटंट डे असा संयुक्त कार्यक्रम नुकताच GGC सभागृहात उत्साहात साजरा झाला. प्रमुख अतिथी म्हणून CA श्रीनिवास शिवणगी, डॉक्टर मिलिंद हलगेकर आणि डॉक्टर उज्ज्वल हलगेकर उपस्थित होते. ज्येष्ठ चार्टर्ड अकाउंटंट श्रीनिवास शिवणगी आणि IMAचे माजी अध्यक्ष डॉक्टर मिलिंद हलगेकर यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवा कार्याबद्दल सपत्नीक शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना त्यांनी कृतज्ञता व्यक्त करून परिषदेच्या भावी राष्ट्रीय कार्याला शुभेच्छा दिल्या. बेळगाव शाखा संस्थापक प्राचार्य VN जोशी, NB देशपांडे, विनायक घोडेकर आदी उपस्थित होते. गोंधळी समाजाच्या वतीने सुभाषनगर येथे श्री मरगाई देवीची जत्रा अत्यंत भक्तिभावाने व श्रद्धेने पार पडली. गेल्या 30 वर्षापासून ही परंपरा अखंड सुरू आहे. यावेळी देवीची विशेष आरास करून सुवासिनींच्या हस्ते कलश पूजन करण्यात आले. वाद्यांसह गोंधळींनी अत्यंत उत्साहाने मिरवणूक काढून मंदिरामध्ये देवीची ओटी भरण्यात आली. या प्रसंगी गोंधळी समाजातील सर्व सदस्य उपस्थित होते. गोंधळी समाजाचे अध्यक्ष कृष्णा माने, उपाध्यक्ष लक्ष्मण भिसे, गोंधळी समाज कार्यवाह गोपाळ भिसे यासह इतर सदस्यांनी पुढाकार घेतला होता. येत्या 26 जुलै रोजी देशभरात कारगिल विजयाचा 25वा वर्धापन दिन साजरा होत आहे. मात्र या युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या
वारसदारांना अद्याप सरकारकडून कोणतीच मदत मिळालेली नाही. बेळगाव जिल्ह्यातील सुमारे 7 जवानांनी कारगिल युद्धात आपल्या प्राणांची आहुती दिली, तेव्हा वीरपत्नींना आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी विविध प्रकारची मदत देण्याचे आणि शहीद जवानांच्या मुलांना सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र अद्याप याकडे दुर्लक्ष झाले आहे. आता तरी आम्हाला न्याय मिळवून द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे. गेल्या काही दिवसात वाहन चोरीच्या घटनेत बेळगावमध्ये कमालीची वाढ झाली आहे. विशेष करून यामध्ये दुचाकींना जास्त लक्ष केले जात आहे. शहरी भागात चोरट्यांनी दहशत माजवली आहे. शनिवारी पहाटे 5च्या सुमारास बेळगाव शहरातील मारुती गल्ली येथे घडली आहे. गाडी चोरताना एक चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. यामुळे पोलीस प्रशासनाने गस्ती वाढवण्याची मागणी नागरिकातून होत आहे. या व्हिडिओमध्ये एक चोरटा गाडी ढकलत दूर नेताना दिसत आहे. आगामी मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी शांतता बैठक झाली. या बैठकीत मोहरम सण शांततेत साजरा करण्याविषयी आवाहन करण्यात आले. कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. यावेळी डीसीपी रोहन जगदीश यासह पोलीस खात्याचे अधिकारी व मुस्लिम बांधव उपस्थित होते. मागील अनेक वर्षापासून भटक्या विमुक्त जातीतील आदिवासी समाज सुसंस्कृत समाजापासून वंचित राहिला आहे. वसाहतवाद, नैसर्गिक आपत्ती आणि इतर अपरिहार्य कारणामुळे हा समाज भटकंती करत आहे. समाज कल्याण विभागांनी भटक्या विमुक्त जातीतील समाजाला शासकीय योजना वेळेत पुरवणे आवश्यक आहे. या योजनापर्यंत एजंटचा विळखा वाढत आहे, तो तातडीने थांबवावा आणि लाभार्थ्यांना सुरळीत योजना पुरवाव्यात, असे आवाहन कर्नाटक राज्य अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त विकास महामंडळाच्या अध्यक्षा पल्लवी जी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केले. कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशन आयोजित दुसरा रँकिंग ओपन स्टेट रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप आणि केंद्रीय विद्यालय झोनल चॅम्पियनशिप 2024 ही स्पर्धा शिवमोग्गा व बेंगळुरू येथे 7 ते 11 जुलै 2024 रोजी पार पडली. बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे स्केटर्सनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. बेळगावच्या स्केटर्सनी 4 सुवर्ण, 3 रौप्य व 2 कांस्य पदके पटकावली आहेत. हेब्बाळ तालुका हुक्केरी येथील 3 बंद घरासह एका पतसंस्थेत अज्ञातांनी चोरीचा प्रयत्न केला. मात्र या ठिकाणी हाती काहीच लागले नाही. पतसंस्थेतील किरकोळ रक्कम व साहित्याची चोरी करून चोरट्यांनी पोबारा केला. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली असून शुक्रवारी सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आला. बंद घर व पतसंस्थेच्या कार्यालयाचे टाळे तोडून घरातील साहित्य इतरत्र विस्कटून शोधाशोध केली, पण त्यांना काहीच मिळाले नाही. पतसंस्थेत किरकोळ रक्कम हाती लागली. या घटनेची नोंद संकेश्वर पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस निरीक्षक व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. चोरट्यांचा सुगावा घेण्याचे काम सुरू असून परिसरातील सीसीटीव्हीचा आधार पोलीस घेत आहेत. वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाच्या चिक्कोडी विभागाच्या वतीने चिक्कोडी, निप्पाणी व संकेश्वर आगारातून या परिसरातील पर्यटन स्थळे असलेल्या हिडकल डॅम, गोडचिनमलकी, गोकाक फॉल्ससाठी खास बसेसची सोय करण्यात आली असून 13 जुलै ते 25 ऑगस्ट अखेर चिक्कोडी, निप्पाणी, संकेश्वर बस स्थानकातून पॅकेज टूरसाठी विशेष वेगदूत बसची व्यवस्था करण्यात आली आहे. कोगनोळीचा आठवडी बाजार प्रत्येक शुक्रवारी भरतो. या बाजारामध्ये कोगनोळी व पंचक्रोशीतील व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात भाजीपाला घेऊन विक्रीसाठी येत असतात. या बाजारामध्ये मुख्य म्हणजे नेहमी ताजा भाजीपाला येत असतो. त्यामुळे येथील आठवडी बाजाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दुपारी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत बाजार भरतो. या 4 तासामध्ये बाजारात मोठी उलाढाल होत असते. आजच्या शुक्रवारी दोडका, गवारी व वांग्यांनी 100 पार केली होती, तर अन्य मालाचे दरही 80 ते 90 रुपये किलोच्या आसपास होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.